मंत्री झालेले कोकाटे यांची पहिली परीक्षा सिन्नर नगरपालिका निवडणुकीत। कशी आहे रणनीती? खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नर नगरपालिकेत नगराध्यक्षांसह 21 नगरसेवक असल्याने वर्चस्व। कोकाटे यांचे 10 नगरसेवक आहेत। लोकसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी राजकीय मैदानात उतरणे टाळले होते। विधानसभा निवडणुकीत कोकाटे यांना खासदार वाजे तटस्थ राहिल्याने लाभ झाला। मात्र या दोन्ही नेत्यांची आता राजकीय सत्वपरीक्षा होणार आहे। सिन्नर नगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे। प्रशासकांवर सत्ता म्हणून मंत्री माणिकराव कोकाटे यांचे नियंत्रण आहे। त्यामुळे एक प्रकारे कोकाटे हेच नगरपालिकेचा कारभार हाकत आहेत असे म्हटल्यास वावगे नाही। त्यामुळे त्यांनी 2 वेळा नगरपालिकेत बैठक घेऊन प्रशासनाला सूचनाही केल्या आहेत। गेल्या निवडणुकीत सिन्नर नगरपालिकेत भाजपाचे माणिकराव कोकाटे विरुद्ध शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्यात थेट लढत झाली होती। अन्य उमेदवार आणि पॅनल हे दुय्यम होते। निवडणुकीत दोन्ही नेत्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक केली होती। यंदा पुन्हा एकदा कोकाटेचे पक्ष आणि चिन्ह बदलणार। खासदार वाजे शिवसेना ठाकरे पक्षातच आहेत। गेल्या निवडणुकीत मंत्री कोकाटे यांना 10 तर खासदार वाजे यांना 18 जागा मिळाल्या होत्या। लोकनियुक्त नगराध्यक्ष किरण डगळे हे वाजे गटातून निवडून आले होते। त्यानंतर 2 स्वीकृत वाजे गटाचे तर 1 स्वीकृत नगरसेवक कोकाटे गटाचा झाला। या कालावधीत शहराला 24 तास पाणी पुरवठा, गटार योजना आणि शहरातील सुविधा हे प्रमुख प्रश्न होते। मात्र कोकाटे आमदार तर वाजे माजी आमदार असल्याने नगरपालिकेला सत्तेचा फारसा लाभ झाला नाही। मंत्री कोकाटे यांनी नगरपालिकेत सत्ता असताना शहराला 24 तास पाणी योजना देण्यासाठी घोषणा केली होती। त्यासाठी कडवा धरणातून थेट पाणीपुरवठा योजना होती। आपल्या कार्यकाळात कोकाटे यांना शहराला 24 तास पाणी देता आले नाही। त्यातूनच मतदारांनी नगरपालिकेची सत्ता खासदार वाजे यांच्याकडे सोपवली होती। शहराचे तेच जुने प्रश्न अद्यापही कायम आहेत। त्यांच्या निवडणुकीतही त्यावरच मते मागितली जातील। मात्र आता श्री कोकाटे राज्याचे कृषी मंत्री आहेत। त्यामुळे त्यांची राजकीय पत आणि प्रतिष्ठा या दोन्हींची परीक्षा नगरपालिका निवडणुकीत होईल। कोकाटे हे आक्रमक भाषणे आणि मतदारांचा कल पाहून वक्तव्य करण्यात तरबेज आहेत। त्याचा पुरेपूर राजकीय लाभ त्यांना होत आला आहे। खासदार वाजे गंभीर वक्तृत्व आणि नेतृत्व असलेले नेते म्हणून परिचित आहेत। जनतेच्या सेवेत ते सक्रिय असल्याने त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे। आता खासदार वाजे आणि मंत्री कोकाटे यांच्यात थेट सामना होत आहे। त्यामुळे तो नक्की चुरशीचा असेल। दोन्ही नेत्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी नगरपालिका निवडणूक महत्त्वाची आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।